नमस्कार, द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शोल्डर उतरू नये याच्यासाठी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ बनवणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका। आता हे बघा, आपण ब्लाऊज तयार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपलं शोल्डर उतरत आहे। मग आपण काय करायचं त्यावरती मी उपाय घेऊन आलेले आहे आणि शोल्डर उतरूच नये त्याच्यासाठी पण माझ्याकडे उपाय आहे। आपण अगोदर शोल्डर उतरूच नये त्याच्यासाठी उपाय बघूयात। शोल्डर जर उतरलं तर आपल्याला ब्लाऊज घालताना व्यवस्थित येत नाही। सारखं खालच्या बाजूला असं दोन्ही बाजूला असं उतरतो। नॉट जरी लावलेला असला तरी पण नॉट जरी लावला तरी असं हे गळा, आता बघा हे असं नॉट जरी लावला तरी असं ओढलं जातं, मग ते व्यवस्थित दिसत नाही। ब्लाऊज पूर्ण असा ओढल्यासारखं होतो, ते होऊ नये त्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगत आहे। आता आपण अगोदर शोल्डर उतरूच नये त्याच्यासाठी एक मी तुम्हाला खूप सुंदर अशी आयडिया सांगते, ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची। मी माझ्या ब्लाऊजच्या म्हणजे व्हिडिओमध्ये ब्लाऊज शिवताना पण तुम्हाला दाखवलेला आहे की ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये त्यासाठी करावयाचा उपाय, तोही तुम्ही बघा। आता काय करायचं, आपण ब्लाऊजचं शोल्डर उतरूच नाही त्यासाठी ब्लाऊज जर आपण जॉईंट करत असू, दोन्ही भाग तयार झाल्यानंतर आपण हा ब्लाऊजचा भाग जोडतो। शिलाई मार्जिन जितका अर्धा इंच सोडलेला असतं, पण आपण हे अंतर बघायचं। आता बघा, शोल्डर जिथून जोडलेलं आहे ते आणि कटोरीच्या वरचं अंतर किती आहे ते बघायचं। आता ब्लाऊज जोडत असताना अगोदर आपण काय करायचं, ही कटोरी आणि वरती शोल्डर जे जोडलेलं आहे तिथपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं। हे बघा, ह्याचं आहे 4.5 इंच आहे। अशाच पद्धतीनं तुमचा जो मापाचा ब्लाऊज आलेला असतो तुम्हाला ब्लाऊज शिवताना, त्यांनी जे फिटिंगसाठी ब्लाऊज दिलेला असतो त्याचं अंतर किती आहे बघायचं। म्हणजे हे जर बघा हे 4.5 तयार आहे, तुमच्या जर त्या ब्लाऊजचं अंतर 4.5 असेल तर तुम्ही 4.5 घ्यायचं। इथं मार्क करून वरचा जो उरलेला भाग आहे तो आपण फिटिंगमध्ये घालायचा असतो, म्हणजे इथं जोड देताना शोल्डर जोडताना। आणि तुमचा इथला जरी भाग जास्त झाला असेल तरी शोल्डर उतरतं आणि हा समोरील गळा पण खाली असा एकदम ढिल्ला होतो आणि व्यवस्थित येत नाही, हेही लक्षात ठेवायचं। तयार ब्लाऊजचं जितकं आहे तितकंच तुम्ही घ्यायचं। आता बघा, हे झालं आपलं शोल्डर उतरू नये त्यासाठी एक उपाय। आता आपण शोल्डर उतरल्यानंतर काय करायचं ते बघूयात। आता शोल्डर का उतरतं आपलं, आता आपला ब्लाऊज जर इथंही फिटिंग व्यवस्थित आहे आणि इथंही फिटिंग व्यवस्थित आहे आणि जर आपला ब्लाऊज इथं काखेमध्ये थोडासा ढिल्ला असला तरी पण आपला शोल्डर उतरतं। आता आपण त्यासाठी ब्लाऊज आपला उलट करून घेऊयात। आणि हे नॉट जे आहे ते पण आपण सोडून घेऊयात। आता बघा, आपला ब्लाऊज इथं जरी काखेमध्ये जर ढिल्ला असेल तरी पण आपलं शोल्डर उतरतं। आता बघा, आपण काय करायचं, ही सरळ टीप व्यवस्थित आलेली आहे, पण एखाद्याला कसं असतं छाती कमी असल्यामुळे इथं ढिल्लं होतं। आपली सरळ जर टीप असेल तरी थोडंफार शिलाईमध्ये म्हणून काय करायचं, आपण थोडंसं आता कशी शिलाई मारायची मी तुम्हाला सांगते। पोटात जर थोडं ढिल्ला असेल तरी पण होतं, मग आपण काय करायचं, थोडं शिलाई मार्जिन 1-2 रेष म्हणजे पाव इंचापेक्षाही कमी असं आपण रेष ओढत जायचं आणि इथं जरा जास्त घ्यायचं आपलं, कारण आपल्याला शोल्डर काखेमध्ये ढिल्ला आहे ना। अशाच प्रकारे क्रॉसमध्ये असं आपण जी शिलाई आहे आपली ब्लाऊजची पहिल्याच्या अगोदरची हातामध्ये फिटिंग केलेली बाहीमध्ये, त्या शिलाईवरती क्रॉसमध्ये घेऊन यायचं। म्हणजे इकडून थोडंसं ह्या शिलाईवरती घ्यायचं नाही, थोडंसं इकडं किंचितशी 2 लाईन असं मार्क करत आपण आणि इकडं थोडंसं जास्त घेऊन ह्या पहिल्याच्या शिलाईवरती आपण येऊन मिक्स व्हायचं। अशा पद्धतीनं आपण शिलाई मारून घ्यायची। मी इथं तुम्हाला समजण्यासाठी ब्लाऊजचा कलर निळा आहे तरी मी तुम्हाला पांढरा दोरा घेऊन दाखवलेला आहे। आता बघा, आपण शिलाई त्या शिलाईवरती मारायची, बाहीच्या शिलाईवरतीच शिलाई मारायची आणि खाली आपण काखेमध्ये क्रॉसमध्ये जसं अंतर घेतलेलं आहे आपण तसंच शिलाई मारूयात।
अशी बघा आपण क्रॉसमध्ये व्यवस्थित शिलाई मारत यायचं आणि हे दोन्ही साईडला आपण करून घ्यायचं. बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण इथं जास्त घेतलेलं नाही आणि इथं आपण जास्त घेतलेलं आहे. बाहीवरती पण आपण जास्त घेतलेलंच नाही आहे. जी आपली शिलाई आहे त्याच शिलाईवरती आपण शिलाई घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम होता तो इथं काखेमध्ये, त्यामुळं आपण इथं एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही असं पांढरा दोरा घेतलेला आहे मी. हे बघा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची. शिलाईवरती शिलाई घेत थोडंसं बाहेर आलेले आहे या शिलाईच्या आणि इथं शिलाई घेऊन काखेमध्ये आपण जास्तीचं अंतर घेऊन शिलाई मारलेली आहे आणि परत इथं क्रॉसमध्ये पहिल्याच्या शिलाईवरती शिलाई घातलेली आहे. अशा पद्धतीने आपण तिकडच्याही साईडला करून घेऊयात. आता ते झाले वरती बघूयात. म्हणजे इथं हे बघा याला थोडीच शिलाई मार्जिन आहे आणि आपण हे उकलून हे क्रॉस करण्याच्या ऐवजी आपण काय करायचं, हे उकलण्यापेक्षा इथं उकललं तरी चालतं आहे, कारण हा आपण वेगळे वेगळे शोल्डर जोडलेला आहे इथं. हे बघा आणि शिलाई मार्जिन खूप कमी आहे इथं. तर आपण काय करायचं, आपल्याला शोल्डर उतरत असेल तर अर्धा इंचापेक्षा कमी किंवा अर्धा इंच याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आणि क्रॉसमध्ये असं ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची. क्रॉसमध्ये घ्यायचं, इथं अर्धा इंच घ्यायचं आणि वरती परत असं क्रॉसमध्ये जायचं. म्हणजे आता आपण बघा हे क्रॉसमध्ये कसं लाईन करून घेतलेली आहे खळूच्या साह्याने. आपण क्रॉसमध्येच आपण रेष पण ओढायची, कारण आपल्याला इथपर्यंत जर असं केलं तर मग ब्लाऊज आपला इथं ओढेल जास्त. त्यामुळं आपण काय करायचं, क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची. इथंही तुम्हाला मी शिलाई मारून दाखवते. आता आपण असं शिलाई मारून घेऊया. शिलाई मारल्यामुळे इथं वरती फुगा पण येणार नाही. आपण जर सरळ शिलाई मारली तर फुगा येतो आणि आपण क्रॉसमध्ये जर शिलाई मारली तर फुगा येत नाही. आता आपण डबल शिलाई मारून घेऊयात आणि इथं पॅक करूया समोर, कारण अगोदरच पॅक करताना व्यवस्थित बसत नाही. त्यामुळं आपण डबल शिलाई मारून घ्यायची. बघा क्रॉसमध्ये शिलाई मारायची अशी. सरळ आपण शिलाई मारली तर आपली शिलाई काय होते, इथंपर्यंत येते अशी सरळ. मग सरळ शिलाई मारली तर ब्लाऊज जास्त ओढला जातो, व्यवस्थित बसत नाही आणि गळावरती जास्त जाईल. त्यामुळं आपण असं क्रॉसमध्ये मारायची. क्रॉसमध्ये जर शिलाई मारली तर इकडच्या साईडने पण चुना पडत नाही. हे बघा इथं आपण शिलाई मारलेली आहे, हे समजतच नाही आहे. त्यामुळं आपला शोल्डर उतराचा जो प्रॉब्लेम आहे तो एकदम व्यवस्थितरित्या सोपा झालेला आहे. आणि उतरू नये त्यासाठी मी तुम्हाला एक पद्धत सांगितलेली आहे, उपाय सांगितलेला आहे. आता आपण असं दोन्ही बाजूनी करायचं. असं जर दोन्ही बाजूनी केलं तर आपला शोल्डर उतरणार नाही. जो आपला ब्लाऊज खराब झालेला आहे तो व्यवस्थित येईल. आणि थोडंफार जर असेल, म्हणजे थोडं जर शोल्डर आपलं उतरत असेल तर काय करायचं, तुम्ही नॉड लावून घ्यायचा. नॉड लावल्यानंतर पण आपला ब्लाऊज व्यवस्थित होतो. पण ज्यांना नॉड लावत नाहीत, एखादे नॉड लावत नाहीत, रेग्युलर ब्लाऊज असतो तो नॉड लावू शकत नाही त्यांनी, मग काय करायचं, त्यावेळेस आपण हा उपाय करून बघायचा. तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि व्यवस्थित येईल. माझ्या चॅनलवरती मी भरपूर असे यूजफुल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.